माझ्याकडे फक्त 500 रुपये होईल ना सगळं? 500 रुपयात हुरडा पार्टी करायला आम्ही पोहोचलो यवतमध्ये, जिथं एकलव्यानं मिसळ खाल्ली आणि अर्जुनानं बाण मारला. हुरडा पार्टीच्या पहिल्या अध्यायामध्ये साहसी मैदानी खेळ खेळल्यानंतर जादूगारानं जादू दाखवली. त्यानंतर मी आणि बारक्या छोटीशी नौका घेऊन तळ्यामध्ये उतरलो. हुरडा पार्टीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आजीबाईंनी ज्वारीचा हुरडा काढून त्यानंतर मक्याचं कणीस, बोर, शेंगदाण्याची चटणी आणि दही असा शाही मेनू तयार केला. 2 प्लेट हुरडा खाल्ल्यानंतर हुरडा पार्टीच्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली, जिथं एका मोठ्या स्विमिंग पूलमध्ये लहान मुलांनी आणि महिलांनी पाण्यामधून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वेगळे केले. कृत्रिम पावसामध्ये डान्स संपल्यानंतर रस प्यायला ये म्हणलं माय ही योजना सुरू झाली. पार्टीच्या चौथ्या अध्यायामध्ये शुद्ध शाकाहारी गुलाबजाम युक्त भोजन केल्यानंतर वामकुक्षीनं हाक मारली. पार्टीच्या 5व्या अध्यायामध्ये ट्रॅक्टर मधून अशा ठिकाणी पोहोचलो जिथं किडण्या कपात आणणारे खेळ सुरू झाले. लहान मुलांसाठी 500 आणि मोठ्या माणसांसाठी 750 मध्ये एवढं सगळं पाहून मी मालकाचा फोटो मोबाईलच्या वॉलपेपरला लावला. हुरडा पार्टीच्या शेवटच्या अध्यायामध्ये कांदा भजी आणि चहाचं नियोजन होतं, मात्र पहिला भजा तोंडात टाकताच संकट वाजलं. तुझ्या आंटीचा फोन आहे, काय म्हणायचं? तू बाहेर आहे आणि मी कारमध्ये बसलोय, ठीक आहे? हॅलो आंटी, मी बाहेर गेलो आणि काका बार मध्ये बसलाय.